Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. काल जसं आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन केले पण टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 48. सो एकाच व्हिडिओमध्ये 48 करण्याऐवजी आपण 25 क्वेश्चन्स काल सॉल्व्ह केले. सिमिलर वेमध्ये आज आपण 25 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. सो लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 दिलेला आहे, हाऊ मेनी मोल्स ऑफ इथेन आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर 6 ग्रॅम इथेन. तर हे पहिला इथेन नाहीये, इथीन आहे. हाऊ मेनी मोल्स ऑफ इथेन आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर 6 ग्रॅम इथेन बाय हायड्रोजिनेशन. ही रिॲक्शन आपल्याला हायड्रोकार्बन्समध्ये झालेली आहे. इथीन CH2CH2 हायड्रोजिनेशन करा म्हणजे H2 पुट करा, डबल बॉन्ड रफ करायचा, इकडे एक हायड्रोजन इकडे एक हायड्रोजन, इथेन भेटतं. आता याचे मासेस आपल्याला माहिती आहेत तर ते लिहून घेऊ. कार्बनचं 12 आणि हायड्रोजनचं 2, सो 14 आणि हे 14. 28 ग्रॅम असतो इथीन, 2 ग्रॅम आहे हायड्रोजन, कार्बन 12, 3 हायड्रोजन 15 आणि CH3 15, दॅट इज 30 ग्रॅम. हे त्यांचे मासेस आहेत जे रिॲक्शन मधून आपण डिराईव्ह केले. क्वेश्चन विचारला, हाऊ मेनी मोल्स ऑफ इथीन. इथीनचे मोल्स काढायचे, आधी मास तरी काढू. आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर 6 ग्रॅम ऑफ इथेन. 28 ग्रॅम मधून 30 ग्रॅम ऑप्टेन होतं, तर 6 ग्रॅम ऑप्टेन व्हायला किती इथीन लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन, x इज इक्वल्स टू 28 इंटू 6 डिवायडेड बाय 30. 6 1चा 6, 6 5चा 30. सो 5ने डिवाइड करा, किती इथीन लागणार आहे? 5 5चा 25, 30 5 6चा 30 येणार. सो 5.6 ग्रॅम. बट मोल्स विचारलेत, सो नंबर ऑफ मोल्स इज गिवन मास 5.6, मोलार मास किती आहे इथीनचं? 28. हे रिक्वायर्ड जे दिलेलं मास आहे ते 5.6 आणि मोलार मास किती आहे? 28. सो 5.6 डिवायडेड बाय 28 आन्सर येईल हे बघा 2च आहे. 28 2चा 56, 5.6 आहे, सो 0.2 मोल. ऑप्शन नंबर A. Question number 27. Mixture of iodine and sodium sulfate is separated by. Iodine म्हणजे I2, सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4. आयोडीन पण सॉलिड आहे आणि सोडियम सल्फेट पण सॉलिड आहे. दोन सॉलिड सबस्टन्सेसला जर सेपरेट करायचं असेल तर टेक्निक यूज करायला लागते सब्लिमेशन. ऑप्शन नंबर A. या दोघांना एका बीकरमध्ये घ्यायचं आणि हिटिंग करायचं. हीट झाल्यावर या दोघांपैकी एक वेपर्स बनवतो, दॅट इज गॅसमध्ये कन्वर्ट होतो डायरेक्टली. सब्लिमेशन कशाला म्हणतो? सॉलिड टू डायरेक्टली गॅस. सो आयोडीनचं गॅस बनतो, बट सोडियम सल्फेटचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होऊ शकत नाही. इट डज नॉट फॉर्म वेपर्स. इट डज नॉट फॉर्म वेपर्स. सो ज्याचे वेपर्स बनतात ते परत एका कंडेन्सरमध्ये कूल करून त्याच्यापासून परत सॉलिड ऑप्टेन केला जातो आणि ज्याचे वेपर्स बनत नाही तो ॲज इट इज बीकरमध्येच राहतो. सो आयोडीन वेगळ्या बीकरमध्ये, सोडियम सल्फेट वेगळ्या बीकरमध्ये सेपरेशन होऊन जातं. ऑप्शन नंबर A. क्वेश्चन नंबर 28. विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट्स हॅज हायेस्ट नंबर ऑफ ॲटम्स. आपण नेहमी काय म्हणतो? नंबर ऑफ ॲटम्स डायरेक्टली काढता येत नाहीत, नंबर ऑफ मोल्स काढावे लागतात. That means number of atoms and number of moles are directly proportional. Highest number of atoms म्हणजेच highest number of moles find करा. and moles कसे find करायचे? given mass upon molar mass. given mass सगळ्यांचं किती घ्यायचं? 1 ग्रॅम. सो हे तर चेंज होणार नाही. सो मोलार मास जितकं कमी तितके जास्त नंबर ऑफ मोल्स असणार. आता 4 ऑप्शन्स आहेत. कॉपरचं मोलार मास आहे 63.5, सोडियमचं मोलार मास आहे 23, गोल्डचं मोलार मास आहे 197, आयर्नचं मोलार मास आहे 56. ज्याचं मोलार मास सगळ्यात कमी त्याचे नंबर ऑफ मोल्स जास्त. सो सोडियमचं मोलार मास कमी आहे. ऑप्शन नंबर B. सॉल्व्ह करायची गरज नाहीये. क्वेश्चन नंबर 29. व्हॉट इज मोलॅरिटी ऑफ सोल्युशन कंटेनिंग 3.2 ग्रॅम NaOH, मोलार मास 40 ग्रॅम पर मोल इन 250 सेंटीमीटर क्यूब ऑफ वॉटर. 250 सेंटीमीटर क्यूब ऑफ वॉटर म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट दिलेलं आहे. पण मोलॅरिटीच्या फॉर्म्युलामध्ये असतं
नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. पण जर डेन्सिटी दिली नसेल तर तुम्ही व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन सारखं यूज करू शकता. व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट इज नियरली इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. त्याचं रिझन असं आहे की सॉलिडचा फार व्हॉल्यूम नसणार आहे. नंबर ऑफ मोल्स फाइंड करा. नंबर ऑफ मोल्स गिवन मास 3.2, मोलार मास 40, व्हॉल्यूम 250 ml. ml मध्ये नको आहे, लिटर मध्ये 10⁻³ सो याला सॉल्व्ह करा. वरती लिहिते मी 32 इंटू 10⁻⁻1. खाली लिहिणार आहे 4 इंटू 25 आणि हे जे दोन झिरोज आहेत त्याला लिहिणार 10⁻² आणि परत होणार आहे खाली 10⁻³ 10⁻² 10⁻³ म्हणजेच 10⁻⁻1 कट होऊन जाईल. 25 इंटू 4 म्हणजेच काय येणार 100. सो 32 डिवायडेड बाय 100 इज 0.32. कॅल्क्युलेशन्स इझी असतात, फक्त थोडंसं त्याला इझी बनवून सॉल्व्ह करायला पाहिजे. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 30. फाइंड इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड कंटेनिंग 18.6% कार्बन, 1.55% हायड्रोजन, 55.04% क्लोरीन. हे पर्सेंटेज असं नोट डाऊन करणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण या तिघांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. 18.6 प्लस 1.55 प्लस 55.04 याचा आन्सर येतं 75.19. पण टोटल पर्सेंटेज हे 100 इतके पाहिजेत. 100 आलं का हे नाही, 75.19% आलं. सो उरलेलं जे आहे तो ऑक्सिजन असतो. कार्बन, हायड्रोजन, क्लोरीन तिघांची ॲडिशन 100 आली असती तर ऑक्सिजन ॲड करायचा नाही. तिघांची ॲडिशन 100 आलेली नाही, सो उरलेला काय असणार ऑक्सिजन. ऑक्सिजन फाइंड करायचा 100 मायनस 75.19 ते आन्सर येईल 24.81%. हे समजलं. आता मी एका लाईनने सगळ्यांचे आलेले पर्सेंटेज लिहिते, तेच त्यांचं मास असतं. म्हणजे त्यांना काय म्हणायचं, कार्बन 18.6% म्हणजेच तो 18.6 ग्रॅम आहे. हे झालं गिवन मास. मोलार मास असतं 12. सिमिलरली हायड्रोजन 1.55% आहे म्हणजेच 1.55 ग्रॅम आहे. आणि हायड्रोजन H चं मोलार मास 1, C चं मोलार मास 12. क्लोरीनचं पर्सेंटेज आहे 55.04 म्हणजेच तेच त्याचं गिवन मास आहे आणि मोलार मास ऑफ 1 क्लोरीन इज 35.5. देन ऑक्सिजन 24.81% म्हणजे तेच त्याचं मास आहे आणि एक ऑक्सिजन म्हणजे किती असतो 16. 18.6 डिवायडेड बाय 12. 12 1चा 12, 5 ते किती होणार 12 5चा 60, परत 12 5चा 60 सो ऑन. हे किती आहे 1.55च आहे. हे सॉल्व्ह करा. 35 1चं 35, परत तुम्ही पुढे सॉल्व्ह कराल डेसिमल 5 5 रिपीट होणार आहे. 16 1चा 16, त्याच्यानंतर पॉईंट 16 5चा अँड अगेन 5. सो सगळ्यांचे नंबर ऑफ मोल्स जर तुम्ही बघितले तर 1.55च येतं सर्वांकडे. तर या सगळ्यामध्ये कॉमन जो दिसतो तो घ्यायचा आणि बाकीचे मोल्स कम्पेअर करायचे. म्हणजेच काहीतरी मानायचं याला. जर याला 1 मानलं, सगळ्यात सिम्पलेस्ट आहे तो 1.55, याला 1 मानलं तर हा पण 1, हा पण 1, हा पण 1. याचाच अर्थ एम्पिरिकल फॉर्म्युला सांगतो की कार्बन जेवढा आहे तितकाच हायड्रोजन आहे, तितकाच क्लोरीन आहे, तितकाच ऑक्सिजन आहे. सो काय असणार आहे C, CHClO. हाऊ टू फाइंड एम्पिरिकल फॉर्म्युला. सगळ्यात पहिल्यांदा दिलेले पर्सेंटेज लिहायचे, त्यांची ॲडिशन करायची. ती किती येते बघायचं. ती 100 आली वेल अँड गुड. ती 100 नाही आली तर उरलेला काय असतो ऑक्सिजन. ऑक्सिजनची अमाऊंट काढायची. जे पर्सेंटेज आहे ते गिवन मास आहे. आपल्याला मोलार मास माहिती असतं, त्याच्यातून नंबर ऑफ मोल्स काढायचे. गिवन मास अपॉन मोलार मास. आणि ते जे मोल्स आले त्याचा सिम्पलेस्ट रेशिओ घ्यायचा. आपले सगळे मोल सेम आले, सो 1:1:1:1. C पण 1, H पण 1, Cl पण 1 आणि O पण 1. ऑप्शन नंबर C. क्वेश्चन नंबर 31.
A sample of calcium carbonate CaCO3 has 40% calcium, 12% carbon and 48% ऑक्सिजन. ॲड करा, आन्सर येणार आहे 100. याचा अर्थ कॅल्शियम कार्बोनेटचं मास आहे 100 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम किती असतो 40 ग्रॅम. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन, द वेट ऑफ कॅल्शियम इन 4 ग्रॅम ऑफ सॅम्पल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. 100 ग्रॅममध्ये 40 ग्रॅम कॅल्शियम आहे. 100 ग्रॅम ऑफ कॅल्शियम कार्बोनेट हॅव 40 ग्रॅम ऑफ कॅल्शियम. कसं काय समजलं ना? सगळ्याची ॲडिशन केली किती भेटतं 100. 100 मध्ये कॅल्शियम किती आहे 40 ग्रॅम. आपल्याला विचारलं व्हॉट इज वेट ऑफ कॅल्शियम. कॅल्शियमचं वेट किती आहे इन 4 ग्रॅम ऑफ सॅम्पल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. जर 4 ग्रॅम कॅल्शियम कार्बोनेट घेतला तर त्यामध्ये कॅल्शियम किती आहे. रिपीट करते, 100 ग्रॅम कसं लिहिलं, कॅल्शियम प्लस कार्बन प्लस ऑक्सिजन केलं की 100 भेटतं. सो 100 ग्रॅममध्ये 40 ग्रॅम कॅल्शियम आहे तर 4 ग्रॅममध्ये किती, याला एक्स म्हणा आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. एक्स इज इक्वल्स टू 40 इंटू 4 डिवायडेड बाय 100. 0ला 0 कट, 4 4चा 16 डिवायडेड बाय 10 म्हणजेच 1.6. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 32. विच इनर्ट गॅस इज युज्ड इन क्रोमॅटोग्राफी. आन्सर आहे हिलियम. ऑप्शन नंबर डी. रिड्युस्ड सिलेबसवरती बेस्ड आहे, सो डायरेक्टली स्किप करा. क्रोमॅटोग्राफी एक खूप चांगली टेक्निक आहे, ती तुम्हाला लॅबमध्ये शिकायला भेटेल. थेरी याची सेकंड टॉपिकमध्ये, सेकंड नाही थर्ड टॉपिकमध्ये आय गेस, ॲनालिटिकल टेक्निक्समध्ये, आणि तो टॉपिक सीईटीला नाही आहे. सो सीईटीसाठी हा रिड्युस्ड आहे. क्वेश्चन नंबर 33. मिक्सचर ऑफ सोडियम क्लोराईड अँड अमोनियम क्लोराईड इज सेपरेटेड बाय. सोडियम क्लोराईड सॉलिड आहे ज्याचे वेपर्स बनत नाहीत, अँड अमोनियम क्लोराईड पण सॉलिड आहे जो वोलाटाईल आहे. वोलाटाईल आहे म्हणजे तो वेपर्स बनवतो. मग मला सांगा तो कोणती मेथड असणार आहे. 2 सॉलिड्सना सेपरेट करण्याची मेथड इज सब्लिमेशन, प्रोव्हाइडेड द कंडिशन एकाचे वेपर्स बनले पाहिजेत, दुसऱ्याचे वेपर्स नाही बनले पाहिजे. क्वेश्चन नंबर 34. व्हॉट इज मोलार मास ऑफ कंपाऊंड रिप्रेझेंटेड बिलो. मोलार मास आपल्याला काढता येतं पण खालचा कंपाऊंड आपल्याला ओळखत नाहीये, तर त्याच्यामुळे आपण हा क्वेश्चन स्किप करतो. तुम्हाला माहिती आहे मोलार मास कसं फाइंड करायचं. प्रत्येक ॲटमचा ॲटॉमिक मास ॲड करतो. क्वेश्चन नंबर 36. व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट कंबशन ऑफ 0.25 मोल ऑफ मिथेन. मिथेनच्या कंबशनची रिॲक्शन पण आता लर्न झाली असेल. मिथेन प्लस 2H2 गिव्स CO2 प्लस वॉटर. बॅलन्सिंग नंतर केलं तरी चालेल. 1 कार्बन 1 कार्बन, 4 हायड्रोजन, सो इथे 2. ऑक्सिजन किती झाले 4, सो इथे 2 लिहिलेले ऑलरेडी. आता बघा इथे आपल्याला समजतं 1 मोल मिथेनसाठी 2 मोल ऑक्सिजन लागतात. आपल्याला विचारलंय 0.25 मोल ऑफ मिथेन. 0.25 मोल म्हणजेच किती 1/4. 0.25 ला किती घेता 1/4 मोलसाठी किती ऑक्सिजन लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन, एक्स इज इक्वल्स टू 2 इंटू 1/4, 1/2, 0.5 मोल. 0.5 मोल म्हणजेच किती डीएम क्यूब. मोल विचारलाय का, व्हॉल्यूम विचारला. व्हॉल्यूम कसं फाइंड करणार. 1 मोल म्हणजे 22.4 लिटर, मग हाफ मोल म्हणजे 11.2 लिटर. ऑप्शन नंबर डी. बघा परत रिपीट करते. कंबशन ऑफ मिथेनची रिॲक्शन लिहिली. 1 मोल मिथेन कंबशन करायला 2 मोल ऑक्सिजन लागतो. मग 0.25 म्हणजेच 1.4 मोलला किती मोल ऑक्सिजन लागेल, तर ते लागलं हाफ मोल. एकाला 2 लागत आहेत तर 1/4 ला 1/2. हाफ मोल म्हणजेच किती व्हॉल्यूम असणार आहे 11.2 लिटर. क्वेश्चन नंबर 37. द युनिट नॅनोमीटर अँड पिकोमीटर इज रिलेटेड ॲज. वी नो 1 नॅनोमीटर इज 10⁻⁹ मीटर. 10⁻⁹ ला मी असंही लिहू शकते 10⁻12 इंटू 10⁻³ मीटर. करा बरं 10⁻12 10⁻³ बेस सेम, याची ॲडिशन कराल -12 + 3 परत -9 येईल. बट वी नो 10⁻12 मीटर इज नथिंग बट पिकोमीटर.
सो या दोघांना एकत्र पिकोमीटर लिहिलं तर उरलं काय फक्त 10⁻³ पिकोमीटर. 1 नॅनोमीटर इज इक्वल्स टू 10⁻³ पिकोमीटर. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 38. Which of the following pair of moving phase and stationary phase respectively is correct for chromatography? ऑप्शन मध्ये सॉलिड लिक्विड दिसतं. क्रोमॅटोग्राफी ही सॉलिड लिक्विड टेक्निक आहे. आता त्याच्यामुळे सी आणि डी ला कट करते. याच्यामध्ये सॉलिड स्टेबल असणार म्हणजे स्टेशनरी फेज आणि लिक्विड असणार आहे मूव्हिंग फेज. सो आन्सर असणार आहे लिक्विड सॉलिड. ऑप्शन नंबर ए. अगेन इट इज रिड्युस्ड, सो तुम्ही स्किप करू शकता, बट लॉजिकली आन्सर करेक्ट येतं ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 39. व्हॉट इज द मास पर्सेंटेज ऑफ कार्बन इन युरिया? युरियाचा फॉर्म्युला आहे NH2CONH2. युरियाचा मोलार मास आहे 60. त्यापैकी कार्बन एकच आहे म्हणजे 12 ग्रॅम आहे. पर्सेंटेज कसं काढणार? कार्बन किती आहे आउट ऑफ टोटल युरिया. सो पर्सेंटेज कार्बन इज इक्वल्स टू 12/60 इंटू 100. फाइंड करा. 12 5 60, सो 1/5 दॅट इज 100/5 झालं. 5 2 10 0. इट इज 20%. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 40. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन इट्स 2 मोलाल ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस म्हणजे सॉल्वंट आहे वॉटर. आता आपल्याला मोलॅलिटी दिली. मोलॅलिटी इज 2. व्हॉट इज मोलॅलिटी? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्वंट इन केजी. मोलॅलिटी जर 2 आहे तर याचा अर्थ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट किती असणार आहेत? 2. वरतीच लिहिते, थोडीशी जागा पण लागेल आपल्याला. मोलॅलिटी 2 आहे याचा अर्थ काय असणार आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट 2 आहे आणि वेट ऑफ सॉल्वंट इन केजी किती असणार आहे? 1. 2/1 आन्सर 2 येऊ शकतं ना. 2 डिवायडेड बाय 1 तरच आन्सर 2 येणार आहे म्हणजे मोलॅलिटी 2 येणार आहे. याचा अर्थ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहे 2 आणि वेट ऑफ सॉल्वंट आहे 1 kg. आता आपल्याला फाइंड करायचं आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज मोल फ्रॅक्शन ऑफ बी. नंबर ऑफ मोल्स ऑफ बी अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस बी. बी म्हणजे सोल्यूट, सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स 2. बी म्हणजे सोल्यूट, सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स 2. ए म्हणजे सॉल्वंट आणि सॉल्वंट कोण आहे आपला? वॉटर. वॉटरचा गिवन मास माहिती आहे का? माहिती आहे. बघा इथे मोलॅरिटी मध्ये दिलं वेट ऑफ सॉल्वंट किती आहे? 1 kg. 1 kg म्हणजेच 1000 ग्रॅम आणि मोलार मास किती असतं? 18 ग्रॅम. 1000/18 ग्रॅमला ग्रॅम कट 55.55. हे आन्सर लर्नच ठेवा कारण ही वॉटरची मोलॅरिटी असते खरं तर जे की कॉन्स्टंट राहते. 1000/18 किती येत असतं? 55.55. सो दिस इज 2 डिवायडेड बाय 57.2. आता तुम्हाला हे कॅल्क्युलेशन टफ वाटत असेल तर ट्रायल अँड एररनी जायचं. ऑप्शन मल्टिप्लाइड बाय 57.2 करायचं. मग आन्सर 2 कोणाचं येतं चेकआउट करायचं. ठीक आहे. सो याचा आन्सर येणार आहे 0.034. एक एक ऑप्शन घ्या, मल्टिप्लाय करून बघा. 57.2 मल्टिप्लाइड बाय 0.034 2 आन्सर आलं तर ते करेक्ट आहे म्हणायचं. सो जर टफ कॅल्क्युलेशन वाटले तर इच अँड एव्हरी ऑप्शनला ट्रायल एरर करायचं. क्वेश्चन नंबर 41. An organic compound was found to contain 40% carbon. कार्बनचं पर्सेंटेज लाल 40. 6.66% हायड्रोजन. 6.66%. दोन्ही ऍड केले आलं 46.66. सो उरलेलं काय असणार? ऑक्सिजन. 100 - 46.66 केलं तर तुम्हाला हायड्रोजन भेटेल 53.34. जे पर्सेंटेज असतं तेच गिवन मास आहे. सो कार्बनचं मास आहे 40, मोलार मास आहे 12. 12 3 36 परत 40, 12 3 36 परत 3. हायड्रोजन. हायड्रोजनचं पर्सेंटेज 6.66 म्हणजे तेच त्याचं मास आहे. H2 नाहीये, हा H आहे. सो मोलार मास 1, नंबर ऑफ मोल्स 6.66. ऑक्सिजन 53.34
डिवायडेड बाय 16. अगेन 16 3चा डेसिमल, परत 3, परत 3. जेव्हा तुम्ही नंबर ऑफ मोल्स काढताय, सगळ्यात कमी नंबर कुठला आहे त्याला 1 माना. जर याला 1 मानलं तर हा किती होईल 2 आणि हा किती होईल 1. रेशो काढला 1:2:1. याचा अर्थ कार्बन 1 आहे, हायड्रोजन 2 आहेत आणि ऑक्सिजन 1 आहे. जे तुम्हाला आन्सर आलेलं आहे त्याचं मोलार मास फाइंड करा. कार्बन 12, हायड्रोजन 2, ऑक्सिजन 16. हे ऍड केल्यानंतर आन्सर किती येईल 30. ओके. पण मोलार मास किती दिलेला आहे 180. म्हणजे फॉर्म्युलामध्ये काहीतरी फ्रॅक्शन ऑफ युनिट्स वाढवायच्या. हाऊ टू फाइंड मोलार, हाऊ टू फाइंड मॉलिक्युलर फॉर्म्युला, तर काय करायचं एन फॅक्टर फाइंड करायचं. एन फॅक्टर इज इक्वल्स टू मोलार मास डिवायडेड बाय इम्पिरिकल मास. इम्पिरिकल म्हणजे जे तुम्ही काढलं. मोलार मास दिला 180, इम्पिरिकल आला 30, 0 0 कट, सो नंबर आला 6. दिस इज नॉट नंबर, दिस इज एन फॅक्टर. नंबर ऑफ मोल्स नाही, ते काय एन फॅक्टर. म्हणजे तुमचे जे ॲटम्स आलेले त्याला 6 ने मल्टिप्लाय करा. C6, H 6 ने मल्टिप्लाय केलं काय होईल 12 आणि O6. हा सिम्पलेस्ट फॉर्म होता. इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म. त्याच्यावरून एन फॅक्टर काढायचा. मोलार मास अपॉन इम्पिरिकल मास. मोलार मास 180 आहे पण आपलं आलं किती 30. म्हणजे आपण 6 टाइम्सने कमी पडलो. सो याला 6 ने मल्टिप्लाय करायचं. C6 H12 O6. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 42. 60 gram of ethanoic acid is dissolved in 1 dm³ solvent. What is molality of solution? तो क्वेश्चन जो मी पुढे सांगते, टायपिंग इश्यू आहे त्याच्यामध्ये, तो हा सेम क्वेश्चन आहे. बघा इथे मोलॅलिटी फाइंड करायची आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्वंट इन kg. नंबर ऑफ मोल्स तर पटकन निघतील. नंबर ऑफ मोल्स सोल्यूट म्हणजेच इथेनॉइक ॲसिडचं फाइंड करायचं आहे. CH3COH. गिवन मास 60, मोलार मास पण 60. आन्सर आलं 1. हे फाइंड करायचं इथून तुम्ही मोलार मास, ते 60च येईल. आता अजून आपल्याला डेन्सिटी दिलेली आहे. डेन्सिटी ऑफ सॉल्वंट. डेन्सिटी ऑफ सॉल्वंट इज इक्वल्स टू वेट ऑफ सॉल्वंट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट. डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. मग आपल्याला डेन्सिटी दिलेली आहे 1.2. देअरफॉर 1.2 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे हे आहे ग्रॅम पर ml. पण आपल्याला डेन्सिटी ml मध्ये नको आहे, किंवा आत्ता तात्पुरती ml मध्ये ठेवू आणि व्हॉल्यूम पण ml मध्येच फाइंड करू. वेट ऑफ सॉल्वंट जो की फाइंड करायचं आहे त्याला x मानू. आणि व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट, व्हॉल्यूम किती दिलेलं आहे 1 dm³. पण डेन्सिटी ml मध्ये दिले, त्याला पण ml मध्ये कन्वर्ट करते 10⁻³ ml. सो ml ला ml कट होईल. आन्सर येईल x इज इक्वल्स टू 1.2 इंटू 10⁻³ ग्रॅम. हे समजलं. काय फाइंड केलं आपण, डेन्सिटी दिलेली आहे 1.2 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे ml. व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट काय लिहिला 1 dm³ आहे, त्याच्याऐवजी लिहिला 10⁻³ ml. याच्यावरून फाइंड केलं वेट ऑफ सॉल्वंट. सो वेट ऑफ सॉल्वंट जे हवं होतं ते आलं ग्रॅम मध्ये. kg मध्ये पाहिजे असेल तर 1.2 kg. देअरफॉर मोलॅलिटी इज इक्वल्स टू 1/1.2 दॅट इज 0.8 मोलार. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 43. व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर कंप्लीट कंबशन ऑफ 0.25 मोल ऑफ मिथेन. रिपीट क्वेश्चन आहे. आता लर्न झालाय 1 मोल मिथेनसाठी 1 मोल मिथेन रिक्वायर्स 2 मोल ऑक्सिजन. तर 0.5 म्हणजेच 1/4 मोलसाठी किती लागेल. सो आन्सर किती येणार आहे, एक्सचा आपल्याला हाफ मोल लागेल. बरोबर आहे ना. 1 ला 2 लागत असेल तर 1/4 ला किती लागेल 1/2 मोल. आणि 1/2 मोल म्हणजेच हाफ मोल आहे. 1 मोलचा व्हॉल्यूम असतो 22.4, तर हाफ मोलचा असणार आहे 11.2 dm³ किंवा लिटर. ऑप्शन नंबर डी. रिपीट क्वेश्चन आहे याच व्हिडिओमध्ये. क्वेश्चन नंबर 44. Pure sample of copper carbonate synthesized in laboratory are found naturally if both contains 51.35 copper,
38.91 carbon and 9.74% oxygen by weight. This is law of definite proportion. सोर्स काही पण असू दे, जर पर्सेंटेज वेट सेम राहत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. वेट डेफिनाइट राहतं, ते चेंज होत नाही. क्वेश्चन नंबर 45. हाऊ मेनी ग्रॅम ऑफ डायहायड्रोजन इज रिक्वायर्ड टू रिॲक्ट विथ डायनायट्रोजन टू प्रोड्यूस 34 ग्रॅम ऑफ अमोनिया. अमोनिया प्रिपरेशनची रिॲक्शन N2 plus 3H2 gives 2NH3. नायट्रोजन आहे इथे 28 ग्रॅम, हायड्रोजन आहे 6 ग्रॅम. हे ऍड केलं तर भेटेल 34 ग्रॅम ऑफ अमोनिया. सो आपल्याला हेच विचारलेलं आहे, 34 ग्रॅम अमोनिया प्रिपेअर करण्यासाठी किती डायहायड्रोजन लागतो? 6 ग्रॅम डायहायड्रोजन लागेल. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 46. व्हॉट इज मोलॅरिटी ऑफ सोल्युशन कंटेनिंग 0.8 ग्रॅम NaOH आणि मोलार मास पण दिलेला आहे इन 150 सेंटीमीटर क्यूब ऑफ वॉटर. वी नो मोलॅरिटी इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. पण व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन नाही, आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट दिलाय आणि डेन्सिटी पण दिलेली नाहीये, तर तुम्ही ॲज इट इज हे इथे यूज करू शकता. पहिला नंबर ऑफ मोल्स फाइंड करू. नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH गिवन 0.8 आहे, मोलार 40 आहे. जर अशा डेसिमल पॉईंटमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन कन्फ्यूज होत असतील, किती नंतर डेसिमल आहे, तर तुम्ही डेसिमल शिफ्ट करत जा डायरेक्ट. आन्सर इथे 0.02 आहे. पण जर कधी तुम्हाला समजत नसेल डेसिमल कॅल्क्युलेशन, तर 0.8च्या जागी काय लिहायचं तुम्ही? 8. वरती 1नी डेसिमल शिफ्ट केला तर खाली पण 1नी वाढवायचा. किती होईल ते? 400. 400 म्हणजेच 4 into 10⁻². वरती जाऊन 10⁻². सो 2 into 10⁻² तर समजतं आपल्याला 0.02 मोलार. सो 0.02 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट डायरेक्टली घ्या 150 सेंटीमीटर क्यूबच्या ऐवजी ml म्हणजेच 10⁻³ लिटर. जर 0.002 लाच काय लिहू शकाल अजून? 2 into 10⁻² ॲज इट इज. ओके. आता हे 150 आहे इंटू 10⁻³ वरती जाईल 2 डिवायडेड बाय 15 करते, सो दॅट खाली पण काय होईल? 10⁻². वरती पण काय होईल? 10⁻². कट होऊन जाईल 0. आन्सर किती येणार आहे? 0.1333 अँड सो ऑन. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 47. हा क्वेश्चन या टॉपिक मधला नाहीये, स्टेट्स ऑफ मॅटर मधला. बॉयल्स लॉ वरती बेस्ड क्वेश्चन आहे हा. ॲट व्हॉट न्यू प्रेशर, नवीन प्रेशर काय असेल? ॲट व्हॉट न्यू प्रेशर 100 ml ऑफ गॅस आहे ते, ऑर अ गॅस ने 100 ml ऑफ अ गॅस म्हणजे त्यावेळेचा व्हॉल्यूम दिलेला आहे 100 ml. ॲट प्रेशर ऑफ 720 mmHg आहे ते, विल ऑक्युपाय व्हॉल्यूम ऑफ 84 ml. त्यांना असं म्हणायचंय नवीन प्रेशर काय असेल जेव्हा व्हॉल्यूम 100 ml आहे. जर 84 ml व्हॉल्यूम असताना 720 mmHg हे प्रेशर होतं, कीपिंग कॉन्स्टंट टेम्परेचर. अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ P1V1 इज इक्वल्स टू P2V2. P1 फाइंड करायचंय, P2 ची व्हॅल्यू 720, V2 ची व्हॅल्यू 84 अपॉन V1 ची व्हॅल्यू आहे 100. सो तुम्हाला 72 into 84 करायचंय फक्त. सो टेक युअर टाइम, 72 into 84 करा. आन्सर येईल 6048 into 10⁻². सो 2ने डेसिमल शिफ्ट करा. 604.8 इज द न्यू प्रेशर. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 48. Identify A and B respectively in following reactions. Toluene in presence of Cl2 HNO gives A, which on hydrolysis gives B. Toluene म्हणजे बेन्झीन वरती CH3, त्याच्यावरती आपण Cl2 करतोय. ही रिॲक्शन सुद्धा क्लास 12th मध्ये आहे. साइड चेन क्लोरिनेशन असं म्हणतात. 2 हायड्रोजन रिप्लेस होतात 2 क्लोरीनने, CH Cl. याला म्हणतात बेन्झाल क्लोराइड.
आणि एक हायड्रोजन रिप्लेस झाला असेल तर ते कसं दिसणार आहे? बेन्झीन CH2Cl, याला म्हणतात बेन्झाईल क्लोराईड. सो ऑप्शनमध्ये स्टेप 1 असेल तर बेन्झाईल क्लोराईड दिसेल, स्टेप 2 असेल तर बेन्झाल क्लोराईड दिसेल. बेन्झॉईल तर नसणार आहे. ए आणि बी कट, सी किंवा डी मध्ये आन्सर करेक्ट आहे. बेन्झाल क्लोराईड पहिला बेन्झाईल क्लोराईड बनतं, मग बेन्झाल क्लोराईड बनतं. त्याचं हायड्रोलायसिस करणं म्हणजे रिॲक्शन विथ HOH. Cl रिप्लेस होतो OH नी. 2 इक्विव्हॅलंट घ्यायचे, CH ॲज इट इज, OH. बट जेमिनल डायॉल्स आर अनस्टेबल, त्याच्यामुळे याच्यातून एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल होतं. बाकी सगळा मॉलिक्यूल फ्यूज करा. बेन्झीन CH डबल बॉन्ड O, दिस इज बेन्झिनाल और कॉल्ड एज बेन्झाअल्डिहाइड. ऑप्शन नंबर डी. सगळे क्वेश्चन्स रेकॉर्ड झालेले आहेत आणि इथे त्याचे आन्सर्स पण आहेत. व्हिडिओ सोल्युशन पहा. ईच अँड एव्हरी क्वेश्चन 2 वेळा लिहून काढा. मीट यू नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन, थँक यू सो मच.